हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपल्याला एकदम टेस्टी आणि सॉफ्ट रसम वडा करायचा आहे। सोबतच रसम मसाला पावडर सुद्धा आपण करणार आहोत। तुमच्या रसमला खास साऊथ इंडियन चव येत नाही, मग माझ्या पद्धतीने तुम्ही जर रसम केले तर अगदी परफेक्ट चव येणार, ही माझी गॅरंटी आहे। आपला वडा बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि जाळीदार होण्यासाठी मी साध्या सोप्या टिप्स आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग रसम पावडर कशी करायची ते आपण पाहूया। रसम मसाला पावडरसाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। हे साहित्य आपल्याला पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहे। पॅनमध्ये आपण साहित्य टाकताना त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। गॅस चालू केलेले आणि जाडबुडाचं भांडे घेतलेले। आपल्याला काय करायचं आहे, रसम मसाला पावडरसाठी जे पदार्थ आपण घेणार आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचे। 2 टेबलस्पून आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ। हरभरा डाळ आपण 1 मिनिट भाजली। 3 टेबलस्पून आपण तूर डाळ घेतलेली आहे। आता ह्या दोन्ही डाळी आपण छान भाजून घेऊ। रंग बदलू नाही द्यायचा आहे, फक्त एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। बघा आपल्या डाळी भाजून झाल्या छान। 2 मिनिट लागले भाजायला, जास्त वेळ नाही लागत। आता काढून घेऊ आपण। बघा अशा पद्धतीने भाजलेल्या आहे आपल्या डाळी। अर्धा कप आपण धने घेतलेले, धने भाजून घेऊ छान। आपले धने भाजून झाले, 2 मिनिट भाजले फक्त। आता काढून घेऊ आपण। 1.5 टेबलस्पून आपण मिरे घेतलेले। मिरे थोडे जास्तच घ्यायचे म्हणजे रसमची चव छान येते एकदम। 6-7 लवंगा घेतलेले, ते आपण टाकू आणि भाजून घेऊ। आपले मिरे भाजून झाले बघा। आता मिरे काढून घेऊ आपण। 3 टेबलस्पून आपण जिरे घेतलेले, जिरे भाजून घेऊ आता। बघा 2 मिनिटातच आपले जिरे भाजून झाले छान। आता काढून घेऊ आपण। पाव चमचा मेथीदाणे घेतलेले, मेथीदाणे गरम झाले, काढून घेऊ आता। दक्षिणेकडचे सगळे जे पदार्थ असतात त्यामध्ये कढीपत्ता आवर्जून वापरला जातो। पाव कप आपण कढीपत्ता घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या वाटीचे प्रमाण सेट करू शकता। कढीपत्ता छान कुरकुरीत करून घेऊ। आपण ही रसम पावडर बनवून ठेवली की आपल्याला पटकन रसम करता येतं। टोमॅटोचं सार तुम्हाला करायचं असेल ते करता येतं। टोमॅटोचं सूपसुद्धा ही रसम पावडर वापरून तुम्ही करू शकता। इडलीबरोबर जे सांबार करतात त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रसम पावडर वापरू शकता। आता मी गॅस बंद करते। कढीपत्ता आपला भाजून झाला आहे, छान भाजून झाला। आता काढून घेऊ। एकदम कुरकुरीत झाला तो। 10-11 लसूण पाकळ्या भाजून घेऊ छान। लसणाची साल काढली नाही मी, अशाच पद्धतीने घ्यायचं। आपला लसूण भाजून झाला बघा। किंचित लालसर डाग पडले आपल्या लसणाला, छान सुगंध सुटला लसणाचा। 1 टेबलस्पून मी जाडसर मिरच्यांची पूड घेतलेली आहे। तुम्हाला वाटलं तर अखंड मिरच्या घेऊ शकता। पॅनमध्ये थोडीशी गरम करून घेऊ आपण। लगेच काढायची आहे, काढून घेते मी आता। बघा आपले सर्व मसाल्याचे पदार्थ छान भाजून झाले। 2 टीस्पून काश्मीरी मिरची तिखट घेतलेले ते मी टाकते। अर्धा टीस्पून आपल्याला हळद टाकायची। हे सर्व साहित्य थंड करून घेऊन मिक्सरला त्याची बारीक पूड करायची आपल्याला। आपलं साहित्य थंड होते तोपर्यंत आपण रसमसाठी पूर्वतयारी करू। 1 टेबलस्पून आपण तेल टाकलेले, 1 टीस्पून आपण जिरे घेतलेले, 10-12 मिरे घेतलेले, 2 टीस्पून आपण धने घेतलेले, ते भाजून घेऊ इथे। अशा पद्धतीने रसम केलं तर एकदम छान चव येते। त्यामध्ये 4-5 आल्याचे तुकडे टाकू, 8-10 लसूण पाकळ्या टाकू, मध्यम साईजच्या 4 टमाट्याच्या मी फोडी करून घेतलेले त्या टाकू। हे परतून घेऊ चांगलं। आपल्याला काय करायचं आहे, हे टमाटे सॉफ्ट करून घ्यायचे। 1 मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, तोही टाकू यामध्ये आणि 2 हिरव्या मिरच्या टाकू। 8-10 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। चांगले हे परतून घेऊ। कांदा टमाटे आपण 2 मिनिट छान परतून घेतले। आता टमाटे लवकर शिजावे म्हणून आपण थोडंसं मीठ टाकू। रसम करताना तुम्ही ते लक्षात ठेवा, इथं मीठ टाकलेलं आहे। झाकण ठेवून आता हे एकदम मऊ करून घेऊ आपण। बघा आपले टमाटे छान वाफले, मऊ झाले। 5 ते 7 मिनिटात हे टमाटे छान वाफून होतात। चिमूटभर हिंग टाकू आपण आता यामध्ये। आपण कच्चे टमाटे मिक्सरला वाटून घेऊ शकतो, पण त्याची चव चांगली येत नाही। या पद्धतीने केलं
की आपलं रसम एकदम छान होतं, टेस्टी होतं. आता गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला किंचित जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. आपलं रसम पावडरचं सर्व साहित्य थंड झालं आहे. त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचं आहे. आता हे मिक्सरला बारीक करू आपण. बघा आपली रसम मसाला पावडर वाटून तयार झाली, छान बारीक झालेली आहे. आता एका घट्ट झाकणाच्या बाउलमध्ये आपल्याला हे काढून ठेवायचं आहे आणि हा मसाला आपल्याला 2 महिने टिकतो, फ्रीजमध्येच ठेवायचा आहे. आपली रसम मसाला पावडर तयार झाली, एकदम छान सुगंध सुटला आहे. टमाटे आणि कांदे आता हे थंड झाले. आता मिक्सरला हे बारीक करून घेऊ आपण. हे मिक्सरला बारीक करू आता आपण. टमाटे कांद्याची अशी जाडसर पेस्ट करायची आपण. बघा आपल्याला आता रसम तयार करायचं आहे. एक पातेले घेतलेले, मिक्सरला जे मिश्रण बारीक केलं ते टाकू आपण. बघा मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकू यामध्ये. यामध्ये आपल्याला आता जे पाणी टाकायचं ते गरमच पाणी टाकायचं, मग चव चांगली येते. गरम केलेलं पाणी टाकते मी. यामध्ये 1 टीस्पून आपण तिखट टाकूया. पाव टीस्पून हळद टाकू आपण. 2 चमचे चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, तोही टाकू. मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकू आपण. रसम मसाला पावडर आपण जी तयार केली ती 2 टेबलस्पून भरून टाकायची आपल्याला. 2 टेबलस्पून टाकलेली आहे. तुम्हाला जर नुसतं टमाट्याचं रसम करायचं असेल तर रसम पावडर थोडीशी जास्त टाकावी लागेल. मी काय केलेलं आहे, तुरीच्या डाळी साधं वरण 1 छोटी वाटीभर घेतलेलं आहे, ते आपण टाकणार आहे. त्याच्यामुळे आपल्या रसमला एकदम छान चव येते. तुम्हाला आवडलं टाका, नाही तर स्किप करा, पण याने एकदम रसम वडा एकदम चवदार लागतो. छान रसम तयार होतं. गॅस वाढवते, चांगली उकळी काढून घेऊया ना आता. बघा आपल्या रसमला छान उकळी आली. घट्ट नाही पातळ नाही अशा पद्धतीने केलेलं आहे. बघा यामध्ये मी थोडासा गूळ टाकणार आहे. तुम्हाला आवडलं तर टाका, नाही तर स्किपही करू शकता, पण गूळ टाकल्यामुळे चव चांगली येते. टमाटे आणि कांदा परतताना आपण मीठ टाकलं होतं. आता 2 टीस्पून मीठ टाकते, किंवा तुमच्या स्वादानुसार तुम्ही टाकू शकता. कोथिंबीर टाकू. एकदम मस्त सुगंध सुटला आहे बघा आपल्या रसमचा. परफेक्ट झाला आपलं रसम. झाकण ठेवून कमी गॅसवर याला 10 ते 15 मिनिट छान उकळून घ्यायचे. बघा आपण रसम 10 ते 12 मिनिट छान उकळून घेतलेले. सर्व मसाल्यांचा अर्क यामध्ये छान उतरलेला आहे. आपलं रसम आता तयार झालं. या रसमला आपल्याला तडका करायचा आहे. तडका पॅन तापवून घेतला आपण. त्यामध्ये आता 3 टेबलस्पून तेल टाकू आपण. आपलं तेल तापलं. 1 टीस्पून मोहरी टाकू आपण. बघा मोहरी छान तडतडली. 1 टीस्पून जिरे टाकू आपण. आता 2 लाल मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्यांमधल्याच लाल झालेल्या मिरच्या घेतलेल्या आहे मी. तुम्हाला वाळलेल्या मिरच्या असल्या तुमच्याकडे त्या घेऊ शकता तुम्ही. 2 चिमूट हिंग टाकू. आता गॅस बंद करते मी. यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकू आपण. अर्धा टीस्पून आपण लाल तिखट घेतलेलं आहे. काश्मीरी मिरचीच तिखट आहे, त्यामुळे तिखट होत नाही. आणि अगदी थोडीशी 2 चिमूट हळद घेतलेली आहे. तेलामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची. हे मिक्स करून देऊ साहित्य सगळं. आपल्या रसमवर हा तडका टाकू आपण. बघा मस्त रसम तयार झालं बघा आपलं. रसम बरोबर खाण्यासाठी आपल्याला वडे करायचे. त्यासाठी 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे आणि पाव कप मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ घेतल्यामुळे काय होतं, नुसतं उडीद डाळीने आपल्याला त्रासही होतो, चवही चांगली लागते. कमीत कमी 4 तास भिजवायची. आता ही चाळणीवर उपसून घेऊ आपण. बघा चाळणीवर काढून घेतली, पाणी काढून टाकलं आपण. आता मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपण डाळ काढू. वड्यांना चांगली चव यावी म्हणून 4 ते 5 आल्याचे तुकडे घेतलेले. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. या मिरच्या तिखट आहे. आता यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकते. आपली डाळ एकदम छान वाटून झाली बघा. स्मूथ वाटली एकदम. अशा पद्धतीची क्लोजअपमध्ये दाखवते मी तुम्हाला. हे बघा. बघा आपल्याला ही संपूर्ण डाळ वाटण्यासाठी 7 ते 8 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे. 1 मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे. आणि साऊथ इंडियन पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर जास्तीत जास्त होतो. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं एकदम बारीक कापून घेतलेली मी. ओलं नारळ नव्हतं माझ्याकडे, मग मी काय केलं, आपलं वाळलेलं नारळ बारीक कापून छान भिजवून घेतलेले 2 तास पाण्यामध्ये. 2 चिमूट हिंग टाकायचं आहे आपल्याला. 1 टीस्पून आपण जिरे टाकू आणि कोथिंबीर. स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता मिक्स करून घेऊ.
3 ते 4 मिनिट हे मिश्रण अगदी छान फेटायचे, त्यामुळे आपले वडे एकदम जाळीदार होतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात. एकदम छान फेटून घेऊ. बघा रंग तुम्हाला नंतर बदललेला दिसेल. बघा आपण 3 ते 4 मिनिट हे मिश्रण छान फेटून घेतलं. तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. एकदम फ्लफी झालं आणि रंगही बदलला. बघा हे मिश्रण आपण थोडंसं पाण्यात टाकूया. पाण्यात तरंगेल ते. बघा असं झालेलं आहे एकदम छान. वडे कढई सोडताना काय करायचं इथेच दाखवत तुम्हाला. काय करायचं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे मिश्रण घ्यायचं या पद्धतीनं. बघा या हातावर गोल गोल करायचं आणि असा वडा आपण तेलामध्ये सोडायचा छान. आणि समजा तुम्हाला चटकं बसत असेल असं वाटलं तर काय करायचं, असा चमचा घ्यायचा. बघा या चमच्याने सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं चांगले सारख्या आकाराचे, आता चमचा भरून घेतलं तर सगळे वडे सारख्या आकाराचे तयार होतील. बघा या पद्धतीचे असे करू शकता तुम्ही. अजून सारखे वडे यावे असं वाटत असेल तर काय करायचं, हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही तोडू शकता. हे बघा तेल मध्यम तापून घ्यायचं. बघा थोडं बॅटर टाकून बघू आपण. असं बॅटर घेतलं आहे मी हातावर. हे बघा या पद्धतीनं. आणि आपल्याला लहान मोठे कसे वडे करायचे तसं बॅटर ठेवायचे. बघा हातावर घेतलं आहे. प्रत्येक वेळेस पाणी लावायचं हाताला. वडे जोपर्यंत असे फिरते होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर तेल शिंपडायचं आहे थोडंसं, म्हणजे वडे छान होतात. आता पलटी करू. आता गॅस कमी करते. कमी गॅसवर छान तळून घेऊ आता हे वडे आपण. आपले वडे तळून झाले बघा. बुडबुडे कमी झाले म्हणजे आपले वडे तळून झाले. आता काढून घेऊ आपण. काढून घेऊ बघा आपण. हे बघा एकदम क्रिस्पी झाले छान. रसम वड्यासाठीचे आपले वडे एकदम मस्त झाले. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, जाळीदार अशा प्रकारचे वडे तयार झाले. एक वडा मी तुम्हाला कापून दाखवते. बघा हे बघा आवाज येईल तुम्हाला. हे बघा एकदम जाळीदार झाले छान आणि आतपर्यंत तळले गेले छान. हे बघा आता वडे आपण कशा पद्धतीने वाढतात ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा यामध्ये आता वडे वाढवू आपण. बघा थोडीशी कोथिंबीर टाकू आपण वरतून. बघा आपला टेस्टी, सॉफ्ट आणि एकदम जाळीदार रसम वडा तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट साऊथ इंडियन पद्धतीने आपण रसम वडा बनविला आहे. रसम वड्यासोबतच आपण रसम मसाला पावडरसुद्धा बनविली आहे. पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.